समाधीचा चौथरा होता आणि मग त्या चौथऱ्यावर 100-125 वर्षानंतर महाराजांनी ते चिंतामणी महाराजांनी मंदिर बांधलं. पूर आलो किती आजपर्यंत शेकडो वर्ष झाली, एवढे पूर आले, एवढं सगळं आघात झाले, तरी पण जुनं बांधकाम इतकं पद्धतशीरपणे व्यवस्थित केलेलं होतं की आजही त्याला मूळ ढाच्याला कुठल्याही प्रकारचा अजिबात धक्का लागलेला नाही आहे. नमस्कार, PCMC न्यूजच्या वतीनं आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे. आज सगळीकडे धामधूम आपल्याला दिसते आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचा जल्लोष होतो आहे. या गणेश उत्सवामध्ये गणपती बाप्पा मोरया असा आपण जयघोष नेहमी करत असतो. आणि मग हे मोरया म्हणजे नेमकं कोण आणि त्यांचं गणपतीशी नातं का जोडलं गेलं याविषयी आणि त्याचबरोबरीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी देशामधले अष्टविनायक फक्त महाराष्ट्रात आहेत आणि ते महाराष्ट्रातल्या अष्टविनायक हे गाणपत्य संप्रदायाशी संबंधित असलेलं आराध्य दैवत आणि त्यापैकी 3 अष्टविनायक आणि त्यातलं मूळ असं मोरगाव या सगळ्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे असे चिंचवड देवस्थान आणि या चिंचवड देवस्थानचे विश्वस्त असणारे आदरणीय जितेंद्र देव आपल्याशी संवाद करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आपण करतो आहोत आणि त्यांच्याकडून आणि मी सुद्धा, कारण दैनिक लोकमतच्या माध्यमातून एक लेखमाला केली आणि त्याचंच बाप्पा मोरया हे पुस्तक रसिकांसमोर आलं तेव्हा आम्ही दोघं आणि विशेषतः जितेंद्र देव यांच्याशी आपण संवाद करणार आहोत. तेव्हा त्यांचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मंगलमूर्ती मोरया. अष्टविनायकातलं मूळ स्थान म्हणजे मोरगाव आणि त्याचबरोबर थेऊर आणि सिद्धटेक अशा 3 गणपतींबरोबरच चिंचवडमधलं मोरया गोसावी मंदिर आणि मंगलमूर्ती वाडा या सगळ्याची व्यवस्था चिंचवड देवस्थानकडे आहे. आणि या देवस्थानचे विश्वस्त असणारे आदरणीय देव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी बोलताना, कारण ही मोरया गोसावींची परंपरा नेमकी काय याच्याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. सगळ्यात प्रथम आपलं या ठिकाणी PCMC न्यूजच्या सर्व प्रेक्षक आणि श्रोत्यांचं मी मनापासून इथं स्वागत करतो आणि त्यांना एक धन्यवाद देतो की अशा प्रकारच्या कार्यक्रमाला आपण सगळेजण रुची दाखवत आहात. प्रामुख्याने तुम्ही असा प्रश्न विचारला आहे की मोरया गोसावी यांची परंपरा, जी आपण म्हणलं की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी आळंदीला संजीवन समाधी घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीची जी समाधी आहे ही आपण बघता की दक्षिण वाहिनी नदीवर, म्हणजे गंगा स्वरूप जी आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी ही जी पवना नदीचा जो भाग आहे त्या पवना नदीच्या तीरावर मोरया गोसावींनी यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे आणि त्या संजीवन समाधीला आज 464 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रामुख्याने काय होतं की बऱ्याच वेळा गणपतीला जाऊन येतो, गणपतीचं दर्शन घेतो, मी आता मोरया गणपतीला जातो, असं बऱ्याच वेळा होत असतं. परंतु तसं नाही आहे. ते मोरया गोसावी हे एक संत, महान गणपत्य संप्रदायाची जी सुरुवात ज्याला म्हणता येईल ती त्यांच्यापासून झालेली आहे. आणि त्या अशा या महान संतांचं म्हणजे भक्त आणि देव यांच्यातलं जे एकरूपत्व आहे ते त्यांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून या संजीवन समाधीला एक अलौकिक महत्त्व आहे. आणि असंख्य भक्तांना किंवा अनेक पिंपरी चिंचवडमध्ये असतील किंवा पुणे परिसरात राहणाऱ्या अशा सर्व भक्तांना देखील या कार्यक्रमाविषयी किंवा या समाधीविषयी थोडीशी अनभिज्ञता आहे आणि ती दूर व्हावी म्हणून आज या PCMC न्यूजच्या माध्यमातून हा जो आपण उपक्रम या ठिकाणी राबवत आहात तो अतिशय कौतुकास्पद आहे, एवढं या ठिकाणी मी आवर्जून नमूद करेल. लौकिक अर्थानं मंदिरात गणपती मूर्ती असल्यामुळं समाधी मंदिरात जाणाऱ्या भाविकाला असं वाटतं की ते गणपतीचं मंदिर आहे, पण ती सप्तपुरुषांच्याच या सगळ्या समाध्या आहेत. तर त्यातलं मूळ मंदिर आहे ते मोरया गोसावींचं आहे, त्याच्या समोर आहे ते चिंतामणी महाराज आहेत आणि उत्तरेकडच्या बाजूला अन्य सत्पुरुष आहेत. तर तुम्ही म्हणालात तसं की देव आणि भक्त यातलं तादात्म्य म्हणजे हे सगळं स्वरूप आहे. बरोबर. तर मग गणपतीशी मोरया गोसावींशी नातं जोडलं कसं गेलं आणि ते कसं दृढ झालं याच्यासाठी आपल्याला थोडंसं त्यांच्या वडिलांच्या काळापासून आपल्याला त्यांचा पूर्व इतिहासाकडे थोडंसं जावं लागेल.
आपल्याला कल्पना आहे की मोरया गोसावी यांचे वडील वामन भट आणि आई पार्वती माता हे कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यातल्या शाळी या गावाचे रहिवासी होते. संसारात तशा काय प्रकारे काही फार कमतरता नव्हती, पण पुत्रप्राप्ती नव्हती. आणि या पुत्रप्राप्तीच्या आशेनं ते अनेक देवतांची साधना करत होते. आणि साधना करत करत त्यांना असं सल्ला मिळाला की ते मयुरेश्वरला आपण जाऊन साधना करा मयुरेश्वराची. त्यामुळे ते मयुरेश्वरला आले. आणि मोरगावला आल्यानंतर मयुरेश्वराची अखंड त्यांनी तपश्चर्या केली. 2 तपं झाली, 3 तपं. आपण तपाचा उल्लेख असा करतो की 12 वर्षाचं एक तप. आणि इतकी वर्ष तप झाल्यानंतर मयुरेश्वर त्यांना प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की विधिलिखितच असं आहे, विधात्याने तुझ्या पोटी पुत्र लिहिलेलाच नाही आहे. त्यामुळे तू फार तपश्चर्या करण्याच्या भानगडीत पडू नको आता. तुझी सेवा खूप झालेली आहे. पण तरी पण वामन भटांनी आपला हट्ट जो आहे तो सोडला नाही. ते तपश्चर्या करत राहिले, उग्र अनुष्ठान करत राहिले की त्याच्यामुळे मयुरेश्वर त्यांना पुन्हा प्रसन्न झाले. आणि 4 तप अशा प्रकारची तपश्चर्या केल्यानंतर मयुरेश्वर प्रसन्न झाले. ठीक आहे म्हणले की विधात्याने जरी तुझ्या पोटी पुत्र लिहिला असला तरी तुझ्या या भक्तीवर, तुझ्या साधनेवर, आराधनेवर मी खूप प्रसन्न झालो आहे. आणि आता मीच तुझ्या पोटी जन्म घेतो. आणि त्यामुळे त्यांचं मोरया गोसावींच्या माध्यमातून की वामन भट आणि पार्वती माता यांच्या पोटी साक्षात मयुरेश्वरांनी जन्म घेतला. त्याचं नाव मोरेश्वर असं ठेवलं, पण ते मोरया त्यांचं प्रेमाने म्हणायला लागले. आणि अशा प्रकारे मयुरेश्वराचा हा अवतारच आहे. आणि इतकं ते गणपतीशी त्यांचं जे नातं आहे, हे नातं हे अधिक सखोल आपल्याला दिसतं या ठिकाणी. मग आता त्यांचं प्रारंभिक वास्तव्य म्हणजे थेऊरला होतं. तिथं नयन भारती गुरु त्यांना भेटले. मग ते चिंचवडला कसे आले? याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या बालपणापासून आपण थोडंसं बघायला लागलं तर जन्मानंतर बालपणीच्या काही लीला असतील त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मोरया, मयुरेश्वर याच्याशिवाय त्यांना दुसरं कधीही काही त्यांना दिसत नसे. कायम आपलं मोरयाचा ध्यास, मोरयाचं नाम, भजन, कीर्तन याच्यातच त्यांचा सगळा वेळ जात असे. तेव्हा मोरेश्वराची ओढ त्यांना लागत असे किंवा त्यांनी मग असा नियम केला की दर महिन्याच्या चतुर्थीला, विनायकी चतुर्थीला ते मोरगावला जात असत. आणि मोरगावला जात असत पायी वारी. आपण इथून बघतो की मोरगाव साधारणपणे आजच्या सगळ्या सोयी असून देखील आपल्याला किमान 2-2.5 तास आपल्याला जायला लागतात, सगळं ट्रॅफिकचा विचार करता. त्या काळात मोरगावला ते पायी जात असत. आणि एकही महिन्याची वारी त्यांनी कधी चुकवलेली नाही. आणि अशा प्रकारे ती वारी करत असताना की त्यांना मोरयाचं जे ध्यान लागले आपण म्हणतो, जे पदामध्ये आहे, ध्यान लागले मन वेधले, हे सतत मोरयाचं ध्यान आणि नामस्मरण याच्यातच त्यांचा वेळ जात असं. आणि ती प्रथा, ती परंपरा त्यांनी वयाच्या 117व्या वर्षापर्यंत चालू ठेवली होती. की मोरगावला त्यांची वारी जी आहे ती त्यांच्या वयाच्या 117व्या वर्षापर्यंत त्यांनी अखंड चालू ठेवली. आणि त्याच्यानंतर त्यांना मयुरेश्वरांनी दृष्टांत दिला की आता वार्धक्यामुळे असेल किंवा अन्य काही कारणामुळे तू आता मोरगावला येण्याचे कष्ट करू नकोस, मीच तुझ्याबरोबर चिंचवडला येतो. आणि त्याच्यानंतरच्या चतुर्थीला जेव्हा ते आपण बघतो की करा नदीच्या तीरावर गणेश कुंड आहे. आणि त्या गणेश कुंडामध्ये स्नान करता करता त्यांना दुसरं अर्ध देताना तांदळा मूर्ती प्राप्त झाली. आणि ती तांदळा मूर्ती आज इथं मंगलमूर्ती वाडा चिंचवड, जे चिंचवड देवस्थान ट्रस्टचं मुख्य कार्यालय आहे, त्या ठिकाणी ती विराजमान आहे. मग मोरया गोसावींनी सुरू केलेली जी प्रथा आणि परंपरा आहे की दर चतुर्थीला जायची, त्याच्यानंतर ती आता त्याच्यामध्ये कालानुरूप बदल होत गेला. आणि प्रत्येक वर्षी माघ महिन्यातली जी शुद्ध चतुर्थी आहे आणि भाद्रपद महिन्यातली शुद्ध चतुर्थी, या 2 चतुर्थींच्या दिवशी 4 दिवस अगोदर आणि पुढचे 6 दिवस अशी 10 दिवसाची मोठी यात्रा ही मंगलमूर्तीची त्या ठिकाणी निघते. आणि तो मोठा पालखी सोहळा 10 दिवस चालत असतो. आणि चिंचवड ते मोरगाव फक्त माघ महिन्यातल्या चतुर्थीला जेव्हा आपण पालखी जाते तेव्हा 1 दिवस त्याच्यामध्ये अधिक केला जातो. आणि त्या काळात आपलं देवस्थानच्या अंतर्गत येणारे थेऊर आणि सिद्धटेक या ठिकाणी देखील ही यात्रा जात असते.
आत्ता देखील यात्रा तुम्ही बघाल की आत्ता पालखी चालू आहे. उद्या संध्याकाळी पालखीचं पुन्हा एकदा चिंचवडला आगमन होत आहे. आज पालखी मुक्कामी पुण्यात आहे. सकाळी गणेशोत्सवामध्ये गणेशाचं दर्शन घेऊन दगडूशेठ आणि जोगेश्वरीचं आरती करून मंगलमूर्ती पुण्यात मुक्कामाला आहेत. आज मोरया गोसावींच्या यात्रेबरोबरच मी द्वार यात्रेचं पण वाचत असतो किंवा ऐकलेलं आहे. ते यात्रा काय असते नेमकी? चिंचवडच्या चारी दिशांना पिंपरी, इकडे वाकड, इकडे रावेत आणि इकडं आकुर्डी या चारही दिशांना 4 देवीची स्थानं आहेत. त्या ठिकाणी द्वारयात्रा चालू करण्याची परंपरा ही मोरया गोसावींच्या काळापासून चालू आहे. की त्या ठिकाणी श्रावण महिन्यातल्या शुद्ध प्रतिपदेपासून ते चतुर्थीपर्यंत ही 4 दिवस रोज द्वार एक दिवस एक द्वार केलं जातं. त्याचाही उल्लेख त्याच्यामध्ये गणेश पुराणातल्या 126 अध्याय याच्यामध्ये त्याच्यात आलेला आहे. ज्याच्यामध्ये तो एक श्लोक त्याच्यामध्ये उल्लेख आहे, रमा रमेश पूर्वांगो दक्षिणो माम महेश्वरा महिवराह वामांगो रतिकंदर्प पश्चिमा. असा तो श्लोक आहे की 4 दिशांना ते देवता आहेत आणि ती देवी आहे. त्याच्यामध्ये पूर्वेला मांजराई देवी, दक्षिणेला आसराई देवी, पश्चिमेला ओझराई देवी आणि उत्तरेला मुक्ताई देवी या रक्षक देवता. या देवींची स्थापना. आणि आपले चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त हे मंगलमूर्तीचं पूजा करून आणि मोर्याची पूजा करून या 4 दिशांना रोज द्वाराला निघतात आणि नंतर परत येऊन मिरवणुकीनं पायी जातात. हो, पायी जातात द्वारयात्रेला. आणि मला वाटतं मोरगावची पण अजून पायी यात्रा, मोरगावची पण देखील पायी यात्रा चालू त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर पुन्हा एकदा आरती, वेशीपासून आपली आरती चालू होती. गावच्या 4 दिशांच्या 4 वेसा आहेत त्या वेशीपासून आपली आरती चालू होती आणि इथे येऊन त्याची समाप्ती होती. नंतर सगळ्यांना भोजन प्रसाद दिला जातो त्याच्यामध्ये. आणि ही अखंड त्यावेळेसपासूनची प्रथा परंपरा चालू आहे. आणि मोरगावची जी देखील द्वार आहेत ती देखील मोरया गोसावी ती करत असत. त्यामुळे जन्म फेरे चुकावया नाम जपारे मोरया भव सिंधू तारावया द्वारे जावरू हो करावया. असा द्वाराचा उल्लेख मोरया गोसावींनी त्याच्यामध्ये केलेला आहे. आज आनंद आनंद त्या पदामध्ये तो उल्लेख आपल्याला आढळतो. अशा प्रकारचं द्वारयात्रेचं हे महत्व आहे. मोरया गोसावींना मिळालेला तांदळा तो मंगलमूर्ती वाड्यात स्थापन केला आणि तोच आजचा आराध्य देव म्हणून आपण पूजा करत असतो. पण वाड्यातच अजून एक कोठारेश्वर आहे, तर त्या कोठारेश्वर विषयी काय? त्याच्याविषयी आपल्याला असं सांगता येईल की मोरया गोसावी जेव्हा त्यांना दृष्टांत दिला, ते मोरगावला राहत होते, तेव्हा सांगितलं की तू आता चिंचवडला जा. तर चिंचवडला जात असताना ते आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना की इथं केजूदेवीचं मंदिर आहे, बंधारा आहे थेरगावच्या अलीकडे तिथे. तर त्या केजूदेवीच्या जंगलामध्ये ते वास्तव्याला होते. आणि केजूदेवीच्या वास्तव्याला असताना त्या जंगलात प्रचंड जंगल होतं त्या ठिकाणी. तरी पण ते एक झोपडी बांधून तिथं आपलं वास करत होते. तपश्चर्या आराधना त्यांची चालू होते. परंतु शेवटी असं आहे की ते कोणतरी मोठे योगी आहेत आणि फार मोठे सत्पुरुष आहेत याचं कल्पना हळूहळू काय विना लोकांना यायला लागली. फुलाचा सुगंध जसा लपवता येत नाही तसं त्यांचं कार्य, चमत्कार याचं काही लपून राहिलं नाही. आणि प्रत्येकाला त्यांच्याविषयी मोठं भक्ती वाटू लागली. त्यांच्याविषयी रोज येऊन त्यांचं दर्शन घेऊ लागले लोक. त्यांच्या चमत्काराची कीर्ती जी आहे ती चौफेर पसरू लागली. वास्तविक मोरया गोसावींना या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. म्हणजे त्यावेळेस लौकिक नको, प्रसिद्धीचं पासून दूर असं त्यांचं एक तत्व होतं. परंतु मी आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे ती कीर्ती काही लपून राहत नाही. लोकांना हे वाटतं की आपले दुःख दूर करावेत, आपलं काळजा दूर कराव्यात, अशा दृष्टीनं अनेक लोक त्यांच्याकडे येत होते. हेरगावमधले आपण ते इतिहास बघतो की बा पवार कुटुंबियातले त्या मुलीला त्यांनी दृष्टीदान दिलं आणि आज अशा अनेक चमत्कार आहेत की त्यांनी त्यांच्या कालावधीत तिथं केले. तर त्यांची ही कीर्ती ऐकून असं झालं की चिंचवडमधली जे सगळी ग्रामस्थ मंडळी आहेत ती एकत्र आली. ते म्हणजे मोठे योगी कोणतरी इथं आलेले आहेत, आपण त्यांना आपल्या चिंचवडमध्ये आणलं पाहिजे. अशा प्रकारे त्यांची चर्चा झाली. चिंचवडमधले सगळे ग्रामस्थ असतील, भोईर, गावडे, चिंचवडे, रबडे, गुपचूप ही सगळी मंडळी जी आहे एकत्र झाली आणि मोरया गोसावींना चिंचवडमध्ये सगळी घेऊन आली. मग घेऊन आली तर मग त्यांचं राहायची व्यवस्था काय करायची?
मग आत्ता जे आपण मंगलमूर्ती वाडा बघतो तिथं त्या ठिकाणी पूर्वी गुपचुपांचाच वाडा होता तिथे. तर त्या वाड्यात त्यांनी तिथं त्यांची राहायची व्यवस्था केली. त्यांच्या रोजच्या शिधा प्रसादाची व्यवस्था तिथं केली आणि मग तिथं राहून ते गणेशाची आराधना करू लागले. आणि त्या ठिकाणी मग मोरया गोसावींनी आपलं तिथं कोठारेश्वराची जी मूर्ती आहे तो ठिकाणी त्या ह्याच्यातनं निर्माल्यापासून तो एक गणपती जो आहे त्या मूर्तीची स्थापना तिथं केली. श्रावण शुद्ध षष्ठीला त्या ठिकाणी त्याची स्थापना केली. त्यामुळं दरवर्षी आपण श्रावण शुद्ध षष्ठीला कोठारेश्वराचा एक वर्धापन दिन हा मोठ्या प्रमाणावर तिथं साजरा केला जातो आजही. आणि त्याच्या ठिकाणी कोठारेश्वरासमोर आजही दुपारती होते त्या दिवशी, नंतर मंगलमूर्ती पुढे दुपारती होते. मंगलमूर्ती वाडा हा पेशवेकालीन वाडा आहे आणि तो साधारणतः 1760च्या दरम्यान बांधला गेला असं म्हणतात जातात. हरिपंत फडकेंनी काही मदत केली, ते गणेश भक्त होते. आणि त्या वाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे पेशवे काळातली जी स्थापत्यशैली आहे त्या स्थापत्यशैलीमध्ये तो आपल्याला दिसतो. आणि त्या काळातली स्थापत्यशैली अशी आहे की लाकडाचा अधिकाधिक वापर आणि कलात्मक महिरपी आणि छतावर सुद्धा सुंदर लाकडी अशा नक्षीकाम आणि हंड्या झुंबऱ्यांनी सुशोभित करणं आणि अशा प्रकारचं सुंदर ते वाडा मंदिर असं दोन्ही गोष्टी आहेत. पेशवेकालीन वाडा असल्यामुळे नाना फडणवीसांनी त्याचा अर्धा भाग बांधला होता आणि काही भाग हरिपंत फडकेंनी बांधला होता. आणि पेशवेकालीन त्याला म्हणजे ज्याला आपण म्हणतो, तुम्ही आता ज्याचं वर्णन केलं तसं पेशवेकालीन काळातला तो टच असल्यामुळे त्या आपण सगळ्या आपल्या स्मरणात असेल स्वामी ही मालिका होती बघा. त्या स्वामी मालिकेचं बरंचसं शूटिंग जे आहे ते त्याच वाड्यात तिथं झालं. पेशवेकालीन माधवराव पेशवे आणि रामाबाईंच्या जीवनावर आधारित ती कादंबरी होती. तर त्याचंही शूटिंग त्या वाड्यातच झालं त्या पेशवेकालीन असल्यामुळे. म्हणजे सांगायचा उद्देश असा की ते सुंदर आणि ऐतिहासिक वास्तू आहेच, पण त्याचबरोबरीनं 2 गणेश मूर्ती आहेत. म्हणजे एक महाराजांनी स्थापन केलेली आणि एक करेमध्ये मिळालेल्या तांदळाच्या रोपाने उत्सव मूर्ती असलेली, अशा 2 मूर्ती असलेला हा मंगलमूर्ती वाडा आहे. आणि चिंचवड देवस्थान हे सामान्य देवस्थान नाही, ज्याला राजाश्रय मिळाला असं ते देवस्थान आहे. आणि हा राजाश्रय साधारणतः शिवकालापासून पेशवे काळापर्यंत 150-200 वर्ष राजाश्रय मिळाला आहे आणि एक गावं इनाम मिळाले आहेत. त्याविषयी काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालापासून या देवस्थानला म्हणजे मोरया गोसावी असतील, त्यांचे चिरंजीव चिंतामणी महाराज, नारायण महाराज यांच्या काळामध्ये राजाश्रय मोठ्या प्रमाणावर मिळालेला होता. आणि त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पेशवे यांच्या काळात देवस्थानला मोठ्या प्रमाणावर गावोच्या गावं इनाम मिळालेले. आपल्याकडे खुद्द शिवछत्रपतींनी देवस्थानला 13 गावं इनाम दिलेली आहेत आणि त्या 13 गावची सनद आजही आपल्याकडे मोडी भाषेतील उपलब्ध आहे की ती सनद आपल्याकडे आहे त्याची. आणि त्याचबरोबर संभाजी महाराज असतील किंवा बाजीराव पेशवेंनी असतील की चिंचवड आणि ही गावं त्यांना इनाम दिलेली आहेत. की एवढा मोठा सगळा कारभार जो आहे तो त्याच्यामध्ये आपण देवस्थानचा तो कारभार की थेऊर आणि सिद्धटेक ही देखील त्याच्यामध्ये इनाम मिळालेली गाव आहेत त्याच्यामध्ये. अगदी बरोबर. म्हणजे वेगवेगळ्या राजांनी आणि पेशवे काळामध्ये तर पेशवे गणेश भक्त असल्यामुळं त्यांनी तर राजाश्रय दिलाच. आणि त्या काळात साधारणतः 58 गावं संस्थानाकडे होती. आणि तुम्ही म्हणाल तसं शिवाजी महाराजांपासून अनेकांचा पत्रव्यवहार देवस्थानाशी आहे. आणि मला वाटतं काही पत्र तुम्ही प्रकाशित केलेली आपण देवस्थानच्या वतीनं की या ज्या सगळ्या आपल्याला सनदा मिळालेल्या आहेत त्या मोडी भाषेतल्या होत्या आणि त्या मोडी भाषेतल्या सनदाचं मराठी भाषांतर करून सनदा पत्र नावाचं आपण चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने एक पुस्तक मोठं प्रकाशित केलेलं आहे. आजही ते आपल्याकडं देवस्थानमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. आणि त्याच्यात बारीक सारीक तपशील आहेत. म्हणजे अगदी छोटे छोटे गोष्ट, या गावचा सारा कोणी घ्यायचा, या गावातला रस्ता कोणी बांधायचा, अशा प्रकारची देखील भरपूर पत्र त्या ठिकाणी उपलब्ध. जुने हिशेब असतील, खूप पत्रव्यवहार. त्यातलं एक पत्र असं की मी पाहिलेलं की शिवाजी महाराजांचंच पत्र आहे आणि ते या परिसरातल्या, आता तुम्ही म्हणाला तसं 13 ते 16 गावं इनाम होती त्या काळामध्ये आणि त्या गावातल्या पाटलांना दिलेलं पत्र आहे. तर त्यांनी असं सांगितलं की या सगळ्या गावांनी मिळून 50,000 कडब्याच्या पेंड्या चिंचवड देवस्थानला नेऊन द्यायच्या आहेत. म्हणजे 50,000 पेंड्या द्यायच्या असतील तर त्यावेळेला गोधन किती असेल किंवा पशुधन किती असेल संस्थानाकडं हे लक्षात येतं त्याच्यावरनं. बरोबर आहे. आणि अजूनही मला वाटतं की देवस्थानकडं कागदपत्र खूप आहेत, भरपूर आहेत. आणि त्याचं भाषा म्हणत नाही मी
कारण ती भाषा मराठीच आहे, लिपी बदल आहे, मोडी लिपी आहे, तर लिप्यांतराचं काम चालू आहे अजून. मग त्यातनं अजून काय पुढे आलंय किंवा नवीन शोध लागतायत. हा, म्हणजे त्यातलं काही कळलं तर आम्हाला चांगली गोष्ट आहे ना. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं हे जे तुम्ही आता म्हणला उल्लेख की छत्रपती शिवाजी महाराजांनी 13 गावं इनाम दिली, ते एक महत्वाचं पत्र जे आहे ते आम्हाला त्याच्यामध्ये उपलब्ध झालं. ते म्हणजे खुद्द छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी लिहिलेलं पत्र आहे की ती 13 गावं इनामाची, त्याची सनदही आपल्याला उपलब्ध झालेली आहे. मूळ कागदपत्र त्याच्यामध्ये उपलब्ध झाले. किती छान आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाकडनं देखील काही पत्रव्यवहार आपल्याला उपलब्ध करून दिला आहे. त्याचे आपलं त्यांच्याबरोबर चर्चा करून ती कागदपत्र शोधण्याचं काम अजूनही चालू आहे. बरोबर. पण होतं कसं की जेव्हा आपण हे मोडी लिपीतलं कागदपत्र किंवा भाषांतराचं काम करत असतो, असंख्य वेळा असं होतं किंवा ते दैनंदिन हिशेबाचे कामकाजाचे पेपर्स असतात, बरोबर, त्याच्यामध्ये ऐतिहासिक पुरावा, ऐतिहासिक माहिती अशा प्रकारचं काही आपल्याला ते शोधायला थोडा वेळ लागतो. पण ते काम आपण चालू आहे, त्यांना एका दिलेलं आहे. आपण राजाश्रयाबद्दल बोलत होतो. पेशवे काळात तर देवस्थानला स्वतःची टांगसाळ सुरू करण्याची सुद्धा परवानगी मिळाली होती. म्हणजे एखाद्या राजकीय संस्थानासारखे अधिकार मिळाले होते. मग हे किती विशेष आहे त्याच्याविषयी. चिंचवडला पूर्वी टांगसाळ पेशव्यांच्या काळात होती आणि गणेशपूरचा रुपया म्हणून आपल्याकडे ते मोठ्या पूर्वी फार प्रसिद्ध होतं. त्याला अंकुश रुपया काहीतरी. गणेशपूरचं असं रुपया म्हणून रुपयाचं नाणं आजही देवस्थानकडे ते उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये की एवढी सुबत्ता आणि एवढं संपन्नता त्या काळात पेशव्यांच्या माध्यमातून होती. आणि राजाश्रयाचंच म्हणताल तर आपण आज बघतो की पालखी जी मोरगावला जात असते तेव्हा पूर्वी पुण्याच्या वेशीवर हे स्वतः पेशवे हे पालखीचं स्वागत करायला येत असत. त्याच्यानंतर मग पुण्यनगरीचे महापौरांनी म्हणजे आत्ताच्या काळात पुण्यनगरीचे महापौर हे स्वतः येत असत. आता तुम्ही त्या पेशवे काळातला उल्लेख केला म्हणून मला एक बाबासाहेब पुरंदरेंशी मी एकदा गप्पा करत होतो आणि त्यांचा आजोळ चिंचवड आहे. त्यामुळे त्यांनी मला एक घटना सांगितली की पेशवे उत्तरेकडे मोहिमेला निघाले की मोरगावला इथं मोरयाला नमस्कार करून मग पुढे जात असत म्हणून. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर नारायण महाराजांच्या काळात त्यांच्या एक राजकोष करून घेतला होता. याची आपल्याला कल्पना असेल. पुस्तकामध्ये किंवा यांना मी वंदन करतो नारायण महाराजांना अशा अर्थाचा एक तो मोडी लिपीतला संस्कृत भाषेतला तो एक श्लोक करून घेतला होता. तो देखील आपल्याकडं उपलब्ध आहे आणि त्याचं देखील माहिती आहे आपल्याकडे कागदपत्रांद्वारे. मोरया गोसावींची वंश परंपरेत आत्ताचे देव सगळे आहेत आणि मुळातलं त्यांचं आडनाव किंवा नाव असं म्हणूयात की गोसावी असं होतं. तर मग गोसावीचे देव कसे झाले काय तुम्हाला? त्याच्या मागे देखील एक मोठं रंजक गोष्ट आहे. ही आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की चिंतामणी महाराज यांच्या कार्यकाळामध्ये त्यांचे समकालीन संत तुकाराम महाराज आणि संत रामदास स्वामी हे त्यांचं साधारण समकालीन त्यांचा कार्यकाल होता. हे असताना चिंचवडचे जे गोसावी आहेत त्यांची ख्याती जी आहे ही मोठ्या प्रमाणावर पसरली होती. किंवा मोठे चमत्कारिक संत आहेत किंवा सिद्धी प्राप्त आहे त्यांना आणि अतिशय चांगलं गाणपत्य संप्रदायातलं मोठं नाव आहे. कोण आहेत हे बघायला म्हणून एकदा दोन्ही संत तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी हे चिंचवडला आले. वाड्यावर अगदी मध्यान्नीच्या सुमाराला आले. चिंतामणी महाराजांनी त्यांचं खूप स्वागत केलं. छान झालं बुवा, एवढ्या मोठ्या दोन संतांचे पाय आज आमच्या घराला लागले. मध्यान्नीची वेळ, आपण आता भोजनाला बसूयात. भोजनाला बसताना चिंतामणी महाराजांनी त्यांना विनंती केली की बुवा आपण तर साक्षात पांडुरंगाचे आणि रुक्मिणीचे एवढे मोठे भक्त आहात. आपण रामदास स्वामींना सांगितलं की आपण श्रीराम आणि सीतामाईचे भक्त आहात. आपापल्या आराध्यांना तुम्ही जरा आवाहन करा, मला आज त्यांच्या दर्शनाचाही लाभ होईल. तर या दृष्टीने त्यांनी विनंती केल्यानंतर दोघांनी आवाहन केलं. त्याप्रमाणे स्वतः पांडुरंग आणि रुक्मिणी आणि श्रीराम आणि सीतामाता हे या ठिकाणी उपस्थित झाले. भोजन झालं, त्यांचं दर्शन झालं. मग तुकाराम महाराज म्हणले, अहो आता तुम्ही यांचं दर्शन घेतलं, आम्हाला पण आपण जो गणपत्य संप्रदायाची मोठी परंपरा इथं चालवत आहात तर ते गणेशाचं दर्शन देखील आम्हाला घेऊ द्या, आम्हालाही गणेशाचं दर्शन घडवा असं त्यांनी सांगितलं. आणि काही क्षणातच चिंतामणी महाराजांना स्वतःच त्या ठिकाणी सोंड प्रगट झाली आणि ते स्वतः गणेश रूपामध्ये अवतरले. त्यामुळे मग
तुकाराम महाराज म्हणले, अहो तुम्ही तर साक्षात देव आहात, तुम्ही कुठले गोसावी म्हणले, तुम्ही साक्षात देव आहात. मग तेव्हापासून ह्या परंपरेतलं जे नाव आहे, आमचं आडनाव जे आहे, हे पूर्वी नाही तर शाळीग्राम नाव होतं किंवा काही गोसावी म्हणत होते. गावावरनं शाळी गावचे असल्यामुळे शाळीग्राम पूर्वी होतं, पण आज त्याच्यामुळे ते देव हे आडनाव तेव्हापासून रूढार्थाने प्रचलित झालं. महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याला ऐतिहासिक आधारसुद्धा आहे. 1885च्या बॉम्बे गॅझेटेअरमध्ये हा उल्लेख आलेला आहे की तुकाराम महाराज भेटीला आले आणि चिंतामणी महाराजांनी काही सिद्धीनी काही गोष्टी चमत्काराच्या करून दाखवल्या आणि मग त्यानंतर ते म्हणाले की तुम्ही साधेनाथ देव आहात, आणि हा उल्लेख गॅझेटेअरमध्ये आहे. तर मग याच गाथेमध्ये देखील एक श्लोक आहे बरं याच्या संदर्भात. त्याच्यामध्ये म्हणजे ह्याच ऐतिहासिक प्रसंगाचा किंवा एकूणच या देवत्वाचा उल्लेख गाथेमध्ये देखील तुकाराम महाराजांनी केला. आणि दुसरा तुम्ही रामदास स्वामीजींचा उल्लेख केलात. रामदास स्वामी सुद्धा गणेश भक्त इतके होते की आज आपण जी आरती म्हणतो, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, तर ती आरती रामदास स्वामींनी रचलेली आहे आणि ती आज सार्वत्रिकरित्या आपण सगळे म्हणत असतो. फक्त त्याचा अपभ्रंश होतोय, त्याच्याविषयी जरा सांगा. नाही, आता त्याच्याविषयी काही सांगायचं म्हटलं तर मोठ्या प्रमाणावर दरवर्षी गणेशोत्सव आला. आता व्हॉट्सअप विद्यापीठ जोरात असतं, त्यामुळे गणेशोत्सव आला की वेगवेगळ्या मंडळाच्या माध्यमातून असतील, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा बरोबर आरती कुठली आणि चुकीची कशी म्हणली जाते याचे एक फरक स्पष्ट करा म्हणून लिहिलेलं असतं. त्या पद्धतीनं की अशी योग्य आरती अशा पद्धतीने म्हणावी आणि त्याच्यातले शब्दोच्चार हे टाळावेत, असं दरवर्षी गणेशोत्सवाला की येत असतं. परंतु असंख्य प्रचलित आहे ते चालू असतं. भक्तगण साधारण जे आजपर्यंत म्हणत आलेत, नाही ते यमक जोडताना नुरवी पूर्वी जोडून म्हणतो आपण, संकटी पावावे हा जो विशेष उल्लेख आहे किंवा संकटातनं आम्हाला मुक्त कर, दूर कर, आमचं रक्षण कर, संकटी पावावे. पण बहुतांशी आजही लोक म्हणतात संकष्टी पावावे, त्यांना वाटतं संकष्टीची चतुर्थी म्हणून संकष्टी पावावे. असा उल्लेख आणखीन एक असा आहे की पहिल्याच चरणामध्ये की नुरवी पूर्वी आपण जोडून म्हणतो, तर ते जोडून म्हणायचं नाहीये. हो, वार्ता विघ्नाची नुरवी म्हणजे वार्ता म्हणजे दुःखाची कुठलीही वार्ताच राहू नये इतकं सुख आपल्याला यावं, आणि पूर्वी प्रेमदयाची म्हणजे असं प्रेमाची प्रकरण होऊ दे असं ते आहे. पण आपण ते नुरवी पूर्वी जोडून म्हणतो, सगळं एकत्र म्हणलं जातं ते. पण त्याच्यातलंच ते त्या जे काही योग्य ते उल्लेख आहेत ते आपण आपल्या आरतीच्या म्हणणाऱ्यामध्ये सुधारून घ्यावेत आणि योग्य पद्धतीनंच आरती म्हणावी, असा एक आपला योग्य भाव प्रकट होईल आणि तो देवापर्यंत पोहोचेल. बरोबर आहे. आता चिंचवड देवस्थान म्हटलं की पिंपरी चिंचवडचं आराध्य आहे, महाराष्ट्राचं आराध्य आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि एक शहरातला मोठा उत्सव हा संजीवन समाधीचा उत्सव असतो. ती परंपरा कधीपासून सुरू झाली साधारण? मोरया गोसावींना संजीवन समाधी घेऊन आज 464 वर्ष पूर्ण होतात. यंदा आपण जो आता डिसेंबरमध्ये 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2025 हा उत्सव करत आहोत, तो त्यांचा 464वा संजीवन समाधी महोत्सव आहे. त्यामुळे 464 वर्ष त्यांना समाधीला झालेली आहेत. तेव्हापासून त्यांचे चिरंजीव, त्यांच्या पुढच्या पिढीतली सगळी मंडळी ही जी उत्सव आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. त्यापूर्वी उत्सवाचं स्वरूप एवढंच होतं की बा मोरया संस्थांचं किंवा देवस्थानचं ज्याला ख्याती किंवा विशेषत्व जे होतं की अन्नदानाचं होतं, की मोठ्या प्रमाणावर अन्नदान या ठिकाणी व्हावं आणि चांगल्या प्रकारे लोकांना प्रसाद मिळावा, हे उद्देश त्याच्या मागे उत्सवात होता. बाकी त्याला धार्मिक कार्यक्रम असतील, भजन कीर्तन, ते हळूहळू नंतर जसं जसं जुळत गेलं. पण मुख्य अन्नदान हा त्याच्यामध्ये हेतू होता आणि तो मोठ्या प्रमाणावर होता. आणि मग त्यासाठी जी मोठी भांडी बिंडी आधी काहीतरी होती, मला वाटतं भरपूर. आपलं मंगलमूर्ती वाड्यामध्ये तुम्ही आजही बघू शकता की जे मोठे भांडे जे आहेत ते भत्ते म्हणतात त्याला, मला वाटतं ते तिथं आजही तिथं आहेत. पूर्वी चूल पेटवायची आणि चुलीवर ते सगळं स्वयंपाक व्हायचा. त्यामुळे तुम्ही जगभरात तुम्ही कुठेही जावा, पण चिंचवडच्या आपल्या देवस्थानच्या या भाजीची सर तुम्हाला कुठेही मिळणार नाही. असंख्य भक्त आजही फक्त भात भाजी खाण्यासाठी का होईना पण देवस्थानचा प्रसाद घेण्यासाठी आवर्जून येत असतात.
आणखीन एक मला उल्लेख आढळले होते की अनेक ब्रह्मवृंदांचं स्वागत किंवा सन्मानही केला जायचा पूर्वीच्या काळी. मोठ्या प्रमाणात ब्रह्मवृंद सगळीकडनं महाराष्ट्रातनं येत असे. नाही, जसं आपण या उत्सवाच्या निमित्तानं जसं आपण म्हणलात की ब्रह्मवृंदांचा सन्मान तर होतच होता किंवा आहेच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या जोडीनं या उत्सवाला आपण थोडंसं सामाजिक स्वरूप देखील दिलं. किंवा पूर्वी हा उत्सव फक्त छोटासा मर्यादित स्वरूपात होत होता की मार्गशीर्ष वद्य षष्ठी हा जो एक दिवस होता त्याच्या अगोदर एखादा 2 दिवस ते खेळणी बिळणी यायची तिथं मैदानात, तिथं मंदिरा शेजारी, आणि मग सगळे जत्रेची मजा घ्यायची आणि शेवटच्या दिवशी प्रसाद घेऊन जायचे. पण 1992 पासून हा उत्सव आपण त्याला एक सामाजिक स्वरूपाकडे थोडंसं वळवलं त्याला, की त्याला सगळ्या लोकांना आणि त्याच्या सर्व भक्तांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेण्यास सुरुवात झाली. आणि संगीत महोत्सव असेल, बाकीचे पुरस्कार असतील, विविध आरोग्य शिबिरं असतील, सामूहिक अभिषेक असेल, व्याख्यानं असतील, कीर्तनं असतील, नंतर संगीताचे कार्यक्रम असतील, हे सगळ्या माध्यमातून 1992 पासून आपण त्याच्यात चांगल्या प्रकारे सुरुवात केली आणि आज त्याला मोठं स्वरूप आलेलं आहे. पण आता तुम्ही परंपरेचा उल्लेख करत होतात, अजून एक माझ्या लक्षात आलं की मंगलमूर्ती गणेशाची अशी पारंपरिक दागिने शेकडो वर्षांपूर्वीचे आहेत आणि ते फक्त उत्सवालाच काढले जातात. तर त्याच्याविषयी काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांना एकदा त्रास होत होता, तब्येत बरी नव्हती, त्यांचं पोटाची काहीतरी व्याधी होती. तर त्यामुळे बरेच दिवस झाले त्याच्यातनं काही त्यांना आराम पडत नव्हता. म्हणून स्वतः जिजामाता साहेबांनी या ठिकाणी मंगलमूर्तीला नवस बोलून ते दागिने त्या म्हणजे त्यांना बरं वाटावं, त्यांना आराम पडावा म्हणून ते दागिने त्यांना करायचं बोलले होते. आणि ते दागिने आजही चिंचवड देवस्थानकडे उपलब्ध आहेत, की ज्याची आज जे पूर्वीच्या काळातले म्हणजे 400-500 वर्षापूर्वीच्या काळातले हे दागिने आहेत, त्याची पीस आज म्हणजे अमूल्यच आहे, त्याचं मूल्य होणार. बरोबर, ऐतिहासिक पण आहे. अँटिक पीस म्हणून जर त्याचं हे केलं तर ते करोडोच्या घरात जाईल आज कदाचित, परंतु ते अमूल्यच आहेत, त्याला काही मूल्य नाही. त्यामुळे वर्षभरातनं आपला हा जो संजीवन समाधी महोत्सव असतो त्या कालावधीमध्ये फक्त 4 दिवस आपण हे सगळे दागिने मंगलमूर्तीला परिधान करत असतो. त्या काळातच ते बघता येतात, त्याच काळात, पण ते पण काचेच्या तावदानात बघता आणि आम्हाला त्याच्यामध्ये पोलीस संरक्षणासह ते ठेवावे लागतात. हा ना, बरोबर आहे ना, एवढं अमूल्य आहे म्हटल्यावर ते नक्कीच आहे. मग आता हे चिंचवड देवस्थान, चिंचवडमधल्या या 2 ऐतिहासिक वास्तूंबरोबरच 3 अष्टविनायकाच्या गणपतींचं पण व्यवस्था बघत असतं, तर त्याविषयी काय काय सांगाल? काय सुधारणा केल्या किंवा काय झालंय? चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अंतर्गत मोरगाव, सिद्धटेक आणि थेऊर ही 3 देवस्थानं आत्ता आहेत. त्याच्याचबरोबर मोरया गोसाईंचं एक वास्तव्य म्हणा किंवा तिथं त्यांचं भ्रमण हे रायगड जिल्ह्यातल्या अलिबागजवळ नारंगी म्हणून गाव आहे. बरं, तिथं देखील आपण तिथं एक मोरया गोसाईंचं एक मंदिर तिथं बांधून दिलेलं आहे आणि मोरया गोसाईंची मूर्ती तिथं स्थापित. ते कुठल्या कालखंडात त्यांचं वास्तव्य होतं तिकडं? शेवटच्या काळ त्यांना ऐतिहासिक पुरावा आता आपण शोधायचं हे चालू आहे प्रयत्न, पण तो त्यांचं वास्तव्य झालेलं आहे तिथं. त्यांच्या देवस्थानला त्या दृष्टीनं किंवा मोरया गोसाईंना तिथं पण देखील त्या काळात इनामं मिळालेली आहेत, त्यांच्या मिठागरं इनामं होती त्या. तर त्या दृष्टीने देखील आपलं त्यांचं हे चालू आहे. कार्यखंड नेमका कुठला त्याचं संशोधन आपलं चालूच आहे, पण त्यांचा वास्तव्याचा पुरावा आहे. आणि तिथल्या लोकांनीच आपल्याला येऊन विनंती केली होती की त्या गावच्या किंवा इथं मोरया गोसाईंचं स्थान आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही या एकदा आणि बघा. त्याप्रमाणे चिंचवड देवस्थान ट्रस्टचे सगळे विश्वस्त मागे त्याला झाले आता 10-12 वर्ष होऊन गेली. तर त्याला ते जाऊन आणि तिथं जाऊन त्यांनी बघितलं, सगळं आहे व्यवस्थित, पुरावे पण सापडले. मग आपण तिथं गावकऱ्यांच्या सहकार्याने तिथं एक चांगल्या प्रकारचं मंदिर तिथं बांधलेलं आहे. आणि दरवर्षी आपली जशी भाद्रपद यात्रा जाते, दरवर्षी माघी यात्रा जशी जाते, तशी ज्येष्ठामध्ये देखील यात्रा आपली 3 दिवसाची यात्रा जी आहे ती त्या ठिकाणी नारंगीला चिंचवड देवस्थानची जात असते. आणि त्या ठिकाणी 3 दिवस हा सगळा गणेश जन्माचा सोहळा तिथं होतो आणि मग 3 दिवसांनी ती आरती परत. मोरगाव आणि बाकीच्या सुधारणा, मोरगावचं जर बघितलं तर आपण मोरगाव हे गाव जसं इनाम होतं तसं त्या ठिकाणी आता
थेऊरचंही बघितलं, मोरगावचं बघितलं की या ठिकाणी सर्व मंदिरातली व्यवस्था जी आहे ती चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अंतर्गतच सगळे त्याचं व्यवस्थापन चालतं. मग तिथलं लाईट, पाणी, स्वच्छता हे सगळे विषय देवस्थानच्याच अंतर्गत येतात. भक्तांसाठी आपण त्या ठिकाणी तिन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चांगलं भक्तनिवास उपलब्ध आज करून दिलेली आहेत आणि सर्व भाविकांना अत्यल्प दरामध्ये भोजन प्रसाद ही व्यवस्था देखील आपण आज करून दिलेली आहे. दुपारी 12 ते 2 या काळामध्ये रोज आपल्याला सर्व भक्तांसाठी प्रसादाची व्यवस्था असते त्याच्यामध्ये. आता बाकीच्या सुधारणा सांगितल्या तसं मूळ मोरया गोसावी मंदिरात पण आणि आवारात पण बऱ्याच अनेक सुधारणा झालेल्या आहेत. मला वाटतं जीवन प्रसंगावरची शिल्प पण उभारलेली आहेत. तर ते म्हणजे भाविकांसाठी चांगलंच आहे. हो. पण अजून एक असं की या मंदिराची उभारणी आणि त्याविषयीचा शिलालेख मंदिरातच आहे मला वाटतं. त्यामुळं कालखंड आपल्याला निश्चित करता येत. तुम्ही अनेक वेळा तिथं आलेल्याच आहात. त्यामुळे साधारणपणे 1659च्या सुमाराला बरोबर 1658ला सुरुवात झाली आणि 59ला ती पूर्ण झालं असं. म्हणजे आजच्या काळात बघितलं गेलं तर एखादी तुम्ही सोसायटी बांधायची ठरवली तर ते सुद्धा वर्षानुवर्ष 4-5 वर्ष तरी त्याला पूर्णत्वाला जायला लागतात. पण इतक्या कमी कालावधीमध्ये हे संपूर्ण दगडात बांधलेलं हे मंदिर हे एका वर्षाच्या भरात अंतराने थोडंसं पूर्ण झालेलं आपल्याला त्या शिलालेखावरनं दिसेल आणि त्याची सुरुवात आणि शेवट कधी आला तेही त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये हा एक उल्लेख आवर्जून मी करेन या ठिकाणी की जसं आता मी पहिलं म्हणलं की मोरया गोसावी आणि त्यांचे सप्तमहापुरुष यांचे जसं मोरया गोसावींना मयुरेश्वराचा अवतार समजलं जातं तसं त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये देखील ते देवत्व जे होतं ते आलेलंच होतं 7 पिढ्यांपर्यंत असं म्हणतात. परंतु चिंतामणी महाराज हे त्यांचे जे चिरंजीव की त्यांना काही आध्यात्मिक विषयावर शंका होती या काही विचारण्यासाठी त्यांची समाधी थोडीशी भंग झाली. त्यावेळेस मोरया गोसावींनी त्यांना सांगितलं बुवा माझा म्हणजे ईश्वराचा मयुरेश्वराचा जो अंश आहे त्याचा जो वास आहे तो तुमच्या पुढच्या 7 पिढ्यामध्येच राहील. तिथून पुढे तुम्ही सगळे नॉर्मल माणसं म्हणूनच तुमचं जीवन व्यतीत कराल. म्हणून तुम्ही मंदिरात जर आलात तर कधीही बघा मोरया गोसावी मंदिराचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा आपण मारली की प्रदक्षिणा मारल्यानंतर 7 महापुरुषांच्या समाध्या ज्या आहेत ती सगळी मंदिरं एकमेकांना 1 मिलीमीटर देखील तुम्हाला फरक इकडे तिकडे जाणार नाही इतकी कनेक्टेड आहेत ती. त्या काळची बांधणी जी आहे ती बांधणी फार महत्वाची आहे की ज्याला आपण स्थापत्यशास्त्राचा एखादा नमुना असं म्हणू शकू. ही सगळी मंदिरं एकाला एक कनेक्ट आहेत. आणि 8वं मंदिर जे आहे ते संपूर्ण वेगळं. तुम्ही दीपमाळेपासून शेजारचं जर बघितलं तर 8वं मंदिर हे स्वतंत्र आहे की तिथून पुढं नियमित आपलं नॉर्मल माणसाचं जीवन जे आहे ते सुरू झालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचं त्याच्यामध्ये आहे. म्हणजे त्या बांधकाम शैलीतनं सुद्धा सांकेतिक संदेश दिलेला आहे की देवत्व एवढ्यापर्यंतच आहे. तुम्ही पुढे म्हणजे आम्ही पण आता त्याच्यामध्ये नॉर्मल माणसंच आहोत. जरी आम्ही मोरयांचे वंशज असलो तरी नॉर्मल माणसं आहोत. पवणेला दरवर्षी पूर येतो, मंदिर अर्ध अधिक पाण्याखाली जातं. मग त्या काळात वाटलं नसेल का बाबा उंचावर मंदिर बांधावं? काय कारण काय वाटतं तुम्हाला? नाही वाटलं असेल, न वाटण्याचं कारण नाही. परंतु शेवटी स्थान महत्त्वाला एक महत्त्व आहे की समाधी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं मंदिर बांधलं पाहिजे हे त्या काळात ठरवलं गेलं असणार आहे. आणि त्यामुळे हे बांधकाम जे आहे ते पूर आलो किती आजपर्यंत शेकडो वर्ष झाली एवढे पूर आले एवढं सगळं आघात झाले तरी पण जुनं बांधकाम इतकं पद्धतशीरपणे व्यवस्थित केलेलं होतं की आजही त्याला मूळ ढाच्याला कुठल्याही प्रकारचा अजिबात धक्का लागलेला नाही आहे. किती छान स्वरूप जे आहे दगडी बांधकामाचं ते पूर्वीसारखंच असावं किंवा पूर्वीसारखं जसं होतं तसंच असावं. मध्यंतरी आपण त्याच्यावर काही केमिकल प्रयोग करून ते जसं दगडी बांधकाम पूर्वी होतं स्वर्गीय कुमार महाराजांच्या काळात त्यांनी ते सगळं करून घेतलं होतं आणि त्याचं मूळ स्वरूप देण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केला होता तिथं. म्हणजे मूळ असं म्हटलं जातं की नदी काठाला समाधीचा चौथरा होता आणि मग त्या चौथऱ्यावर 100-125 वर्षानंतर महाराजांनी ते चिंतामणी महाराजांनी मंदिर बांधलं आणि त्यामुळं ते नदीच्या पात्राच्या लगत आहे.
तर हे सगळं असताना गणपतीची सातत्यानं आराधना, गाणपत्य संप्रदायाची परंपरा पुढं नेत असताना काही रचना पण महाराजांनी केलेल्या आहेत आणि मग त्याचा मला वाटतं पदांचा गाथासुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. आणि मग त्या पदांच्या गाथाविषयी आणि संस्थांनं प्रकाशित केलेल्या पुस्तकांविषयी ऐकायला मिळेल. मोरया गोसावी हे अतिशय थोर गणेश भक्त तर होतेच, गणेशाचा अवतार होतेच. त्यामुळं स्वाभाविकपणे त्यांच्या मुखातनं जे वाणी वाहिली ती पदाच्या रूपात आज आपण प्रसिद्ध झालेली आहे. बघतो की अगदी आपण उदाहरण एक छोटं सांगायचं तर दर चतुर्थीला जेव्हा मोरया गोसाई दर्शनाला जात मोरगावला, तेव्हा एकदा मयुरेश्वराचं मंदिर बंद झालं, पुजारी निघून गेले, तेव्हा तिथं बाहेर बसून ते हे करून लागले की बुवा तुझ्या भेटीची बहु आसरे मोरया, असं त्यांचं तिथं त्यांनी म्हणजे जे सुचलं ते पदरूपात आज आपण म्हणतो तुझ्या भेटी. किंवा त्याच्यानंतर मोरेश्वर स्वतः प्रगट झाले किंवा तू एवढा काय व्याकुळ झालेला आहेस, तू एवढं काही कष्टी होऊ नकोस, दुःखी होऊ नकोस, तू आणि मी एकच आहे, दुसरं कोणी नाही आहे. म्हणजे भक्त आणि देव ह्याच्यातलं द्वैत अद्वैत्व तुम्ही जसं म्हणलं त्याप्रमाणे इतकं एकरूप झालंय. आणि त्याच्यामुळे ते मोरेश्वर इथं समोर प्रकट झाल्यामुळे त्यांनी दुसरं पद लगेच म्हणलं, ते आपण म्हणतो भवश्रम हारला हो मोरया देखला हो, किंवा आज आनंद आनंद मज भेटला एकदंत. अशा प्रकारची पदं त्यांनी सहजगत्या रचली, जे बोलले गेले ती आज पदं झालीत. आणि त्या पदाची गोडी जी आहे ती आज मोठ्या प्रमाणावर इथं लागलेली आहे भक्तांना. की दर गुरुवारी इथं दुपारती असते किंवा वाड्यामध्ये मंगलमूर्ती वाड्यामध्ये दुपारती असते, यात्रा काळात दुपारती असते, श्रावण महिन्यात पूर्ण वेळ दुपारती असते. ही मोरया गोसावींनी जी रचलेली पदं आहेत त्या रचलेल्या पदांमध्ये काही पदं जी आहेत ती अशी त्याचं चाल लावून त्याचं हे पण झालेलं आहे. लता दिदींनी एक धरणीधर महाराजांचं तुझं मागं तुम्ही आता, हे पद जे आहे ते धरणीधर महाराजांचं पद आहे, तुझं मागं तुम्ही आता एकदंत. त्याचबरोबर तुम्ही आपण मोरया गोसावींचं नंतर मंगलमूर्तीला आरती झाल्यानंतर शेजारती झाल्यानंतर झोपवताना काही हे असतात, स्फुटा असतात, तर ते म्हणत असताना देखील मल्हार वारी मोत्याने जाईल भरून, हे आता चित्रपटात आपण गाणं बघतो आणि मूळ गाणं मोरया गोसावींचं आहे, त्यांनी रचलेलं पद आहे ते. त्यामुळे अशा प्रकारचं हे पदांचं जे पुस्तक आहे ते आपण चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून जवळजवळ आता ही 5वी आवृत्ती आपण प्रसिद्ध केलेली आहे. असंख्य भक्तांना त्याची गोडी लागली आणि साध्या साध्या सोप्या सोप्या भाषेत त्यांनी अतिशय जीवनाचं सार असेल किंवा मोरेश्वराची महती असेल हे सगळं त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे. की मोरेश्वर कसा आहे, की गजानन माझा शिवरूप झाला, म्हणजे कधी तो शिव वाटतो, कधी तो विष्णुरूप वाटतो, हे देखील त्या पदातनं आपल्याला आज दिसून येतं. म्हणजे महाराजांनी केवळ नामस्मरणातनं भक्ती किंवा उपचारातनं भक्ती नाही केली, तर साहित्याची निर्मिती सुद्धा केली आणि ती परंपरा कायम राहिलेली आहे. धरणीधर महाराजांपर्यंत ते आलेलं आहे सगळं. तर असं सर्वांगानं समृद्ध कार्य चिंचवड देवस्थान ट्रस्टचं आहे. आणि या निमित्तानं तुम्ही आलात त्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं निमित्त आहे आपलं. तर गणेशाचं पूर्वीचं सार्वजनिक रूप आणि आत्ता बदलत गेलेला गणेशोत्सव याविषयी तुम्हाला काय वाटतं? म्हणजे असं गणेशोत्सव पूर्वीचा जर बघितला किंवा ज्याला एका शब्दात किंवा वाक्यात जर सांगायचं झालं गणेशोत्सवाचं, ते म्हणजे कार्यकर्ता घडवणारी एक प्रक्रिया. त्याची सुरुवात कुठून जर असेल, कुठलाही म्हणजे संस्थेचा असेल, साधारण असेल, कुठलाही कार्यकर्ते घडत असतात या गणेशोत्सवाच्या माध्यमातून. आणि प्रथा परंपरा म्हणजे परंपरा खूप पूर्वीपासूनचे आहेत. आज आपण ज्यांची सगळे जे मोठमोठे नामांकित सगळे लोकप्रिय नेते सगळे बघत असतो किंवा अनेक चांगले काम करणारे सामाजिक स्तरावर काम करणारी मंडळी बघतो, ही या गणेशोत्सवाची कुठेतरी जोडली गेलेली होती. आणि त्या माध्यमातून कार्यकर्ता घडण्याची एक प्रक्रिया या उत्सवाची मान्य सुरुवात होत होती. पण ती आज कुठेतरी थांबलेली दिसते. कारण गणेशोत्सवाला आलेलं जे इव्हेंटचं जे स्वरूप आहे त्या इव्हेंटच्या स्वरूपामुळे ही कार्यकर्ता घडण्याची प्रक्रिया जी आहे कार्यकर्ता मंदावलेली आहे असं वाटतं. कार्यकर्ता घडण्याची एक प्रक्रिया झाली. पूर्वी कसं होतं की माझं मंडळ आहे, माझ्या मंडळात मीच वर्गणी गोळा करणार,
मीच मंडप घालणार, मीच पत्रे घालणार, मी स्टेज बांधणार, मी मूर्ती घडवणार, हे सगळे कार्यकर्ते स्वतःहून करत असत. त्यामुळे घरोघरी जाऊन वर्गणी मागणं, आजकाल कार्यकर्ते बघा की मागण्याचं जवळपास बंद झालेलं आहे. ते फक्त एक मेसेज टाकतात, तिथं आणून द्या वर्गणी, की ते असं होतं आहे. त्यामुळे आपल्या घराशेजारी, आपल्या गल्लीमध्ये कोण राहते, काही विघातक कृती, काही शक्ती आहेत का, याचा एक तपास त्यांना लागत असे पूर्वीच्या काळात, किंवा एकमेकांशी संपर्क असे. ती प्रक्रिया आजकाल थोडीशी मंदावल्यासारखी वाटते. म्हणजे अनेक बाबतीत गणेशोत्सव बदलला, पण धार्मिकदृष्ट्या काय बदल झाला का असं वाटतं तुम्हाला? म्हणजे धार्मिकदृष्ट्या काय असं? धार्मिकदृष्ट्या बदलं तर फार काही बदल झालेला नाही. जे धार्मिक स्वरूप आहे ते धार्मिक ठेवण्याचा सर्वच जण आपापल्या परीने चांगला प्रयत्न करत आहेत. मग सगळ्या मंडळांमध्ये अथर्वशीर्षाचे कार्यक्रम होत आहेत, कीर्तनाचे कार्यक्रम होत आहेत, भजनाचे कार्यक्रम होत आहेत, काही सामाजिक उपक्रमांची त्याला जोड दिली जाते. त्यामुळं तो लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला जो गणेशोत्सव होता तो त्याच पद्धतीनं आजही सुरू आहे. परंतु फक्त इव्हेंटचं स्वरूप आल्यामुळे आणि काळानुरूप बदल झाल्यामुळे कार्यकर्ता घडणं हा जो विषय आहे त्याला थोडंसं कुठंतरी खीळ बसली, असं एक माझं व्यक्तिगत मत आहे. एकंदर गणपती, गणेश आणि त्याला एकंदर भारतीय संस्कृतीतच अग्रपूजेचा मान आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय असेल तर गणेश वंदना असते, गणेश पूजन असतं. नक्की. तर मग हे इतकं महात्म्य गणपतीला प्राप्त होण्याचं काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या बाबतीत? नाही, त्याच्या बाबतीत तर माझ्यापेक्षा धार्मिक क्षेत्रात किंवा त्या सगळ्या विषयाचा व्यासंग हा तुमच्याकडं माझ्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे, मी तर देईनच, परंतु माझ्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण प्रेक्षकांना तुम्ही देखील सांगू शकताल की याचं नेमकं तुम्ही काय म्हणू शकाल त्याचा. वा. वेदकाळापासून गणपतीचा उल्लेख आपल्याला आढळतो आणि गणांचा पती म्हणजे गणपती असं वेदांमध्ये येतं. बरोबर. गणानां त्वा काहीतरी. आणि मग नंतरच्या काळात गणपतीचं स्वरूप बदलत गेलं, पण साधारणतः साहित्यामध्ये, कलेमध्ये आणि सार्वत्रिक सगळीकडं आपल्याला गणपतीचं रूप दिसतं ते साधारणतः 10व्या-11व्या शतकापासून. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी सुद्धा ओम नमोजी अध्याय म्हणून आपल्या ग्रंथाची सुरुवात केली. म्हणजे संत साहित्यातले सगळ्या ग्रंथांचा शुभारंभ असो किंवा कुठल्याही कलेचा असो, नांदीसुद्धा असो नाटकाची, अगदी सगळ्याची सुरुवात ही किंवा आपली वास्तुशांत असो, विवाहविधी असो, कुठलाही विधी असो, त्याची सुरुवात गणपतीच्या पूजनानेच केली जाते. कारण गणेश ही देवता सुखकर्ता म्हणजे सुखाची बरसात करणारी आणि दुःखहर्ता म्हणजे दुःख नष्ट करणारी, आणि म्हणून मांगल्यपूजक म्हणून मंगलमूर्ती गणरायाला आधी वंदन केलं जातं. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये गणपतीचा गणेशोत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मंदिर कुठल्याही देवतेचं असो, सुरुवातीला प्रारंभीला महाद्वार असतं, त्याच्या वरच्या बाजूला त्याला गणेशपट्टी म्हणतात, तिथं गणपतीचं स्थान असतं. पहिल्यांदा वंदन गणपतीला करावं आणि आत प्रवेश करावा, अशा प्रकारची स्थापत्य शैली किंवा मंदिराची रचना सुद्धा आहे. म्हणजे ग्रंथांमध्ये, स्थापत्य शैलीत, जीवन व्यवहारात आणि सगळीकडंच गणपतीला अग्रपूजेचा मान प्राप्त झाला आहे. आणि अशाच गणपतीचा महाउत्सव, गणेश उत्सव, सार्वजनिक उत्सव महाराष्ट्रात साजरा होत असतो. आणि त्या निमित्तानं देव महाराज इथे आले आणि आपल्या PCMC न्यूजच्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना त्यांनी माहिती दिली. त्याबद्दल चॅनलच्या वतीनं तुमचं मनापासून धन्यवाद. मोरया.